मी दीपक करंजीकर. ज्या पुस्तकाच्या 12 आवृत्त्या आल्यात, माझ्या त्या घातसूत्र या पुस्तकाच्या निमित्ताने एक लेखक म्हणून मी काय शिकलो असं जेव्हा मी विचार करतो, तेव्हा मला असं वाटतं की कुठल्याही साक्षर माणसाला अज्ञानात मरायची मुभा नाही. तो हतबलतेत मरू शकतो. त्यामुळे जे जे आहे ते सांगत राहणं, ते माहिती करून घेणं हे साक्षर माणसाकरता किमान गरज आहे. अवेअर असणं, आपण एखादी गोष्टीची माहिती असणं. मग यात माझं योगदान काय असेल? एक पुस्तक लिहून माझं योगदान संपतं का असा मी विचार करलो, तेव्हा मला असं वाटतं की नाही, आपण आपल्याला जे जे माहिती आहे त्याचं मर्म सांगत राहावं. ते कदाचित परफेक्ट असेल नसेल, पण ती सुरुवात होते, सांगायची सुरुवात होते, संवादाची सुरुवात होते, माहिती देण्याची सुरुवात होते. आणि सुरुवात महत्वाची असते, प्रारंभावरच सगळं पुढचं असतं. त्यामुळे यापुढे मी माझ्या मर्मसूत्र या चॅनेल थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या ज्या जटिल गुह्य अशा गोष्टी आहेत त्यातलं नेमकं मर्म काय, अशा अनेक विषयांना मी स्पर्श करेन. आपण माझं चॅनल सबस्क्राईब करण्याची मला खात्री आहे. आणि घातसूत्राला मला तुम्ही जो प्रतिसाद दिला, जे प्रेम केलं, ते असंच कायम ठेवाल या व्हिडिओ चॅनलच्या निमित्ताने, याची मला अपरंपार खात्री आहे. भेटूयात. धन्यवाद.